हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला आहे तर आपल्याला आईस्क्रीम वगैरे खायची खूप इच्छा होते. त्यामुळे आज आपण बनवणार आहे आईस्क्रीम. त्यासाठी आपण एक वाटीवर मखाने घेतले आहे आणि ते ड्राय रोस्ट करणार आहे. आणि एक छोटी वाटीवर म्हणजे पाव वाटी काजू घेतले आणि ते आपण छान ड्राय रोस्ट करून घेणार आहे. 1-2-3 मिनटं परतून घेणार आहे. त्यामुळे त्याची चव खूप छान लागते, अप्रतिम चव येते. हे आपण बारीक गॅसवर रोस्ट करूया. एक 2 मिनटंच आपल्याला परतवायचे. रोस्ट छान झाले की आपण काढून घेणार आहोत. आपण आता हे चांगले ड्राय झाले, रोस्ट झाले. आपण ते आता काढून घेणार, गार करायला ठेवणार. आता पॅनमध्ये आपण अर्धा लिटर दूध टाकले. आपल्याला दूध आहे फुल फॅट घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त आटवायला लागणार नाही. आता दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला. आपण आता त्या दुधामध्ये अंजीर टाकणार आहे. एक 7-8 अंजीर मी स्वच्छ धुवून गरम पाण्यात एक अर्धा तास भिजत ठेवले आहे. आपण त्याचे छोटे तुकडे करून घेणार आहोत. आपल्या दुधाला छान उकळी आली आहे. त्यामध्ये आपण एक वाटीभर मिल्क पावडर टाकणार आहोत. त्यामुळे एक छान फ्लेवर येईल आपल्याला दुधाला आणि घट्टपणा पण येईल. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थिकनेस येतो. आता त्यामध्ये आपण मी अर्धा तास अगोदर गरम दुधात केशर घातलेली आहे आणि ती आता आपण टाकायची आहे. त्यामुळे आपल्या आईस्क्रीमला छान कलर पण येईल आणि छान टेस्ट पण येणार. हे असं उकळून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर टाकणार. आणि हे छान उकळून घेऊ. आता आपण हे अंजीर बारीक तुकडे केलेले आहे ते टाकणार आहोत आणि हे छान शिजू द्यायचं. आता आपल्याला छान ड्रायफ्रूट कुल्फी होईल आपली. अंजीर चांगले शिजू द्यायचे आपल्याला. हे थोडं आटवायचं आहे आणि अंजीर शिजेपर्यंत दूध आटवून पण होणार आहे आपलं. एक 5 ते 10 मिनिट आपण हे आटवून घेणार आहोत. हे इकडचे आहे साय येते ते आपण कडा काढून घ्यायचे साय, म्हणजे अजून थिकनेस येईल आपल्या दुधाला. याची चव ना अंजीरमुळे, अंजीर असं छान उकळू द्यायचं आहे. अंजीर गार असतं ते उन्हाळ्यात आपल्याला प्रकृतीला छान पण असतं. गारव्यामुळे आपल्याला आईस्क्रीममध्ये त्याची चव पण मिक्सरमध्ये क्रश केल्यानंतर त्याची चव खूप छान लागणार आहे आपल्याला. हे बघा, छान आपला दुधाचा कलर चेंज झालेला आहे अंजीरच्या याच्यामुळे आणि अंजीर पण छान शिजलेलं आहे. आता या ठिकाणी आपण गॅस बंद करू आणि दूध गार करायला ठेवणार आहोत. आता आपण हे बारीक करायचं आहे मिक्सरवर. काजू आणि मखाने, त्यामध्ये 2 चमचे
साखर टाकू, कारण आपण अंजीर टाकले आहे, दुधाची पावडर टाकली आहे, त्यामुळे जास्त साखर नाही. आणि 1 चमचा इथे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे, त्यामुळे आपल्याला आईस्क्रीमला आईस क्रिस्टल येणार नाही. हे चांगलं बारीक करून घेऊया. आता आपण हे दूध घट्ट केलेलं आहे छान, ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ, म्हणजे हे अंजीर वगैरे बारीक क्रश होते. आता ही मखाना आणि काजूची रोस्ट केलेली पावडर बारीक केलेली आहे, ती आपण याच्यात टाकून बारीक करून घेणार आहोत. आता आपण मिक्सरमध्ये हे केलेलं बॅटर टीनमध्ये काढून घेणार आहे. आपण याच्यामध्ये मिश्रण टाकलं आहे, ते थोडं असं टॅप करायचं आहे आणि फॉईल पेपर लावून फ्रीजमध्ये 8 तास ठेवून द्यायचं आहे. आपण हे फॉईल पेपरने व्यवस्थित रॅप केलं आहे आणि त्याला हेअर बँड लावला आहे आणि आता हे 8 तास आपण फ्रीजमध्ये ठेवूया. तर आता आपलं आईस्क्रीम रेडी आहे. 8 ते 9 तास आपण हे ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर आपण हे पाण्यामध्ये स्कूपर ठेवला आहे. तो आता स्कूप करून घेऊया आईस्क्रीम. पाण्यामध्ये बुडवून घेतलं की कसं ते पटकन आपल्याला काढायला इझी पडतं. तर तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम रेडी आहे आणि खूपच छान आणि टेस्टी झालं आहे. टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता. तर आता आपण त्याच्यावर पिस्ते गार्निश करूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिस्ता घालू शकतात किंवा चोको चिप्स किंवा व्हॅनिला चिप्स घालू शकतात, चॉकलेट सिरप घालू शकतात. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला भरपूर प्रेम द्या. थँक्यू.